रामकृष्ण हरी. ज्ञानेश्वरीचे 30 दिवसाचे पारायणाचा 9वा दिवस आज आपण पारायण करणार आहोत. ज्ञानेश्वरीचा 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योग यामधील 93 क्रमांकाच्या ओवीपासून आपण पुढे 300 ओव्या वाचणार आहोत. श्री गणेशाय नमः. ऐशिया प्रतिती बोध सागरे तू आपणे याते कल्लोळू एक करी मग जवपाशी चराचरी तव तुझी आशी या जाणणे याचा जीव तू झाला ना म्हणती देव तरी आता द्वैत स्वप्न वावो झाले की ना तरी पुढती जरी विपाये बुद्धीशी कल्पनेची झोपे तरी अभेद बुधू जाये जय स्वप्नी पडिजे म्हणून ये निद्रेची वाट मोडे निखळ उद्बोधाचे आपण पे घडे ऐशीवर म्हणजे आहे पुढे ते दावू आता तरी धनुर्धरा धैर्या निके अवधान देवा धनंजया पै सर्व भूता ते माया करी हरी गा सर्वभूतानि कौंतेय प्रकृतिं यान्ति मामिकां कल्पक्षये पुनस्तानि कल्पादो विसृजाम्यहम्. हे कौंतेया, कल्पांती सर्व भूते माझ्या मायेप्रत जातात, त्यांना पुन्हा म्हणजे दुसऱ्या कल्पाच्या आरंभी मी निर्माण करतो. जे नावगा प्रकृती जे द्विविध सांगितले तुझ प्रती एकी अष्टदा भेद व्यक्ती तुझी जीवरूपा हा प्रकृती विकिया गवा तू मागे परिशिलाशी पांडवा म्हणून असो काही सांगावा पुढत पुढती तरी ये माझी प्रकृती महाकल्पांचा अंते सर्व भूते अव्यक्ती ऐक्याशी येते ग्रीष्माचा अतिरसी सबिजे तृणे जैसे मागुती भूमीशी सुलीने होती का वार्षी ढेंडे फिटे जेव्हा शारदीयेचा अनुगडू फुटे तेव्हा घनजाताटे गगनीचे गगनी ना तरी आकाशाची आकुपी वायू निवांत चिलुपे का तरंगता हरपे जळी जीवी अथवा जागिनिले वेळे स्वप्नमणीचे मणी मावळे तैसे प्राकृत प्रकृती मिळे कल्पक्षयी मग कल्पादी पुढती मीची सृजी ऐशी वदंती तरी ये विषयी निवृत्ती उपपत्ती ऐक प्रकृतीं स्वामवष्टाभ्य विसृजामि पुन्हा पुनः भूतग्राममिमं कृष्णं अवश्यं प्रकृतिर्वशात्. मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करून प्रकृतीच्या नियंत्रणामुळे पराधीन असलेले सर्व भूत समुदाय मी पुन्हा पुन्हा निर्माण करतो. तरी हेची प्रकृती किरीटी मी स्वकीया सोजे अधिष्ठी तेथ तंतु समवायपटी जीवी विनावनी दिशे मग ते विनावनीचे आधारे लहाना चौकडिया पटत्व भरी तैशी पंचात्मके आकारे प्रकृतीच होय जैसे विरजनियाचे निसंगे दूधचे आटे जो लागे तैशी प्रकृती अंगारगे सृष्टीपणाच्या बीज जळाची जवळी कलाये आणि तेची शाखोपशाखी होय तैशी मज करणे आहे भूतांचे हे आगा नगर ही राये केले या मनन्या साचपण किराले परी निरुते पाहता काय शिनले रायाचे हात आणि मी प्रकृती अधिष्ठी ते कैसे जैसा स्वप्नी जो असे मग तुझी प्रवेशी जागृतावस्थे तरी स्वप्नोनी जागृती येता
काय पाय दुखती पंडुसुता की स्वप्ना माझी असता प्रवासू होय या आगवियाचा अभिप्रायो काही जे हे भूतसृष्टीचे काही मज एकही करणे नाही ऐसा अर्थ जैशी राई अधिष्ठिली प्रजा व्यापारी आपुलाली आकाशा तैसा प्रकृती संग माझा करणे ते येचे पाय पा पूर्ण चंद्राची भेटी समुद्र भरते अपार दाटी तेथ चंद्राशी काय किरटी उपका पडे जड परे जवळिका लोह चळे तरी चळो का कौनु शिनू भ्रामका सन्निधानाचा किंबहुना या परी मी निज प्रकृती अंगीकारी आणि भूतसृष्टी एकसरी प्रसवोची लागे जो हा भूतग्रामू आघवा अशी प्रकृती अधुईन पांडवा जैशी बीजाची आवेल पालवा समर्थ भूमी ना तरी बाळाधिका वयसा गोसावी देह संगो जैसा अथवा घनावळी आकाशा वार्षी जीवी का स्वप्नाशी कारण निद्रा तैशी प्रकृती हे नरेंद्रा या आशेशाही भूत समुद्रा गोसाविनी गा सावराने जंगमा स्थूळातवा सूक्ष्मा हे असो भूतग्रामा प्रकृतीची मूळ म्हणून भूते हन सृजावी का सृजिली प्रति पाळावी ये करणी नये ती आघवी आमुची अंगा जळे चंद्रिकेची पसरती वेली ते वाढी चंद्रे नाही वाढविली तेवी माते पावोन ठेली दुरी कर्मे नचमांतानि कर्माणि निबध्नन्ते धनंजय उदासीन वदासीनम असक्तम तेषु कर्मसु आणि हे धनंजया या जगत उत्पत्ती संहारात्मक कर्माच्या ठिकाणी अनासक्त व उदासीनाप्रमाणे असलेल्या मला ही कर्मे बंधन करू शकत नाही आणि सुटल्या सिंधू जळाचा लोटो आणि सुटल्या सिंधू जळाचा लोटो न शके धरू सैंधवाचा घाटू तेवी सकळ कर्मा मीच शिवटो ती काही बांधती माते धूम्र रजांची पिंजरी वाजती आवायते जरी भोकारी का सूर्यबिंबा माझारी अंधारी गे हे असो पर्वताची हृदयची जेवी पर्जन्य सारास्तवन खोचे तेवी कर्मजात प्रकृतीचे न लगे मज एरवी प्राकृती विकारी इकुमीची आहे अवधारे परी उदासीनाची आपरी करीना करवी दीपू ठेविला परिवरी कवना ते नेमी ना निवारी आणि कवन कवनी ये व्यापारी राठी तेही नेने तो जैसा का साक्षीभूतू ग्रह व्यापार प्रवृत्ती हेतो तैसा भूत कर्मी अनासक्तू मी भूती असे हा एकची अभिप्रावो पुढत पुढते काय सांगू बहुता उपपत्ती येथ एक वेळा सुभद्रापती येतुले जानपा मयाध्यक्षेन प्रकृती सुयेते सचराचरम हेतुनानेन कौंतेय जगद्विपरिवर्तते हे कुंती पुत्रा माझ्या आश्रयाने माया चराचर जगत निर्माण करते या कारणामुळे जगाची घडामोड होते जे लोकजेचा समजता जैसा निमित्त मात्र का सविता तैसा जगत प्रभावी पंडुसुता हेतू मी जाणे काजी मियादिष्टिल्या प्रकृती
होती चराचराच्या संभूते म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडेया आता येणे उजिवडे निरुते न्याळी ऐश्वर्य योगाते जे माझा ठाई भूते परिभूती मी नसे अथवा भूते ना माझा ठाई आणि भूता माझी मी नाही या खुना तू काही चुको नको सर्वस्व मुझे गुड परी दाविले तू उघड आता इंद्रिया देऊन कवाड हृदय भोगे हा दंशू जव नये हाता तव माझे साचो कारे पण पार्था न पडे गा सर्वथा जीवी भुसी कनो एरवी अनुमानाचे निपैसे आवडे केर कळले ऐसे परी मृग जळाची निओलांशे काय भूमी तिमे जे जाळ जळी पांगिले ते चंद्रबिंब दिसे आतुडले परिथडी काढून झाडिले तेव्हा बिंबके सांगे तैसे बोलवरी वाचा बळे वायाची झकवी जती प्रतितीचे डोळे मग साचोकारे बोधावळे आथी ना होईजे अवजानन्ति मां मूढा मानुषिन्तनुमाश्रितं परं भावमजानन्तो मम भूतमहेश्वरम माझे उत्कृष्ट स्वरूप न जाणणारे मूर्ख भूतांचा ईश्वर असलेल्या पण सांप्रत मानव देह धारण करणाऱ्या म्हणजे मला मनुष्य समजून मनुष्य धर्म माझ्यावर आरोपित करून माझी अवहेलना करतात किंबहुना बव्हा बिहाया आणि साचे चाडाते जरी मिया तरी तुम्ही गाव उपपत्ती जतन कीजे एरवे वेदली दिटी कवळे ते चांदनिया ते मने पिवळे देवी माझा स्वरूपी निर्मळे ते खाल दोष ना तरी ज्वरे विटाळले मुख ते दुधाते मने कडू विख देवी अमानुषा माणूस मानाल माते मनोने पुढती तू धनंजया जने विसंबसी अभिप्राया जे या स्थूल दृष्टी वाया जाई जे लगा पै स्थूल दृष्टी देखती माते तेची न देखणे जाण निरुते जैसे स्वप्नीचेनी अमृते अमरा नोहिजे ये रवे स्थूल दृष्टी मुळ माते जाणते केर दृढ परी ते जाण नेचे जानने आड रिगोन ठाके जैसा नक्षत्राची भासा साठी घातू झाला तया हंसा माझी रत्न बुद्धीची आशा रिगोनिया सांगे गंगाया बुद्धी मृग जळ ठाकुनी आलियाचे कवन फळ काय सूर तरू म्हणून बाबुळ शिवली करी हा निळयाचा दुसरा या बुद्ध्या तो घातला विकारा कारत्ने म्हणून गारा विची जेवे अथवा निदान हे प्रगटले म्हणून खदिरांगर कोळे भरिले का सावले नेनता घातले कुंहाशी तेवे मे म्हणून प्रपंची जी बुडी दिदली कृत निश्चयाची तीही चंद्रासाठी जीवी जळची प्रतिभा धरिली तैसा कृत निश्चय वाया गेला जैसा कोणी एको कांजे प्याला मग परिणाम पाहू लागला अमृताचा तैसे तुला करी नाशिवंते भरवसा बांधोनी चित्ते पाती मग विनाशाते तरी कैचा दिसे काही पश्चिम समुद्राच्या तटा निगजत आहे पूर्विल्या वाटा का कोंडा कांडता सुबटा कणू आतुडे तैसे विकारणे हे स्थूळ जाणितले आम्ही जाणवतसे केवळ काही फेन पिता जळ शिविले होय मनोनी मोहिलेने मनोधर्मे
हेची मी मानून संभ्रमे मग येतीची जे जन्म कर्मे ते मजची म्हणती हे तुलेनी अनामा नाम मज अक्रियाशी कर्म विदेहाशी देह धर्म आरोपिती मज आकार शून्याकारू निरुपाधिका उपचारू मग विधी विवर्जिता व्यवहारू आचाराधिका मज वर्णहीना वर्णू गुणातीताशी गुणू मज अचरणाचरणू अपानी अपानी मज अमेया मान सर्वगताशी स्थान जैसे शेची माझी वन निदेला देखे तैसे अश्रवणा श्रोत्र मज अचक्षुषी नेत्र अगोत्रागोत्र अरूपारूप मज अव्यक्ताशी व्यक्ती अनार्थाशी अर्थी स्वयं तृप्ता तृप्ती भाविती गा मज अनावरणा प्रावरण भूषणातीताशी भूषण मज सकळ कारणा कारण देखती ते मज सहजाती करीती स्वयंभाती प्रतिष्ठिती निरंतराती आवानिती विसर्जिती गा मे सर्वदा स्वतःशी तोखे बाळ तरुण वृद्धू मज एक रूपा संबंधू जाणते ऐसे मज अद्वैताशी तुझे मज अकतयाशी काजे मी अभोक्ता की गुंजे ऐसे म्हणती मज अकुळाचे कुळवाणिती मज नित्याचे निधाने शिनती मज सर्वांतराते कल्पिती हरी मित्रगा मे स्वानंदाभिरामो तया मजाने का सुखाचा कामू आघवाची मी असे समुखी म्हणती एकदिशी मे आत्मा एक चराचरी म्हणते एकाचा कैपक्ष करी आणि कुपून एका ते मारी हेची वाढविती किंबहुना ऐसे समस्त जे हे मनुष्य धर्म प्राकृत तयाची नाव मी ऐशे विपरीत ज्ञान तयाचे जव आकारू एक पुढा देखते तव हा देव येणे भावे भजती मग तुझी बिघडल्या टाकीती नाही म्हणून माते येणे येणे प्रकारे जाणते मनुष्य ऐशेनी आकारे म्हणून ज्ञानचिते अंधारे ज्ञानाशी करी मोघाशा मोघ कर्मानो मोघ ज्ञाना विचेतसः राक्षसी मासुरींचैव प्रकृतीं मोहिनीं श्रिताः त्यांच्या इच्छा निष्फळ आहेत त्यांची कर्मे निष्फळ आहेत त्यांचे ज्ञान निष्फळ आहे कारण ते विवेक शून्य लोक राक्षसी आणि आसुरी अशा मोहमय प्रकृतीवर अवलंबून राहतात या लागे जन्मलेची ते मोग जैशी वार्षी विनमेघ का मृगजळाचे तरंग दुरुनीच पावे अथवा कोलेरीचे अशिवारो ना तरी ओडंबरीचे अलंकार की गंधर्व नगरीचे आवार आभासती का साबरी वाढिन्नल्या सरळा वरी फळना आतू पोकळा का स्तन झाले गळा शेळे जैसे तैसे मूर्खांचे तयाजी आले आणि ढीग कर्म तयाचे निपजले जैसे सावरी फळ आले घेपे ना दिपे मग जे काही ते पढिन्नले ते मरकटे नारळ तोडिले कांदळ्या हाती पडिले मोती जैसे किंबहुना तयाची शास्त्रे जैशी कुमारी हाती दिदली शस्त्रे का अशौचा मंत्रे बीजे कतिले तैसे ज्ञान जात तया आणि जे काही आचरले गा धनंजया ते आगवीची गेले वाया जे चत्तहीन पैतमो गुणाची राक्षसी जे सद्बुद्धी ते ग्राशी विवेकाचा ठावो चिकुशी निशाचरी ते प्रकृतीवर पडे झाले
मनोनी चिंतेचे कपोले गेले, वरी तामशीचे पडिले मुखा माझे. जेथ आशेची आलाळे, आतू हिंसा जे बलोळे, तेवीचे संतोषाचे चाकळे अखंड चगळे. जे अनर्थाचे कानवेरी, आवाळुवे चाटीत निघे बाहेरी. जे प्रमाद पर्वतीची तरी, सदाची मातली. जे तद्वेषाची दाढा, खसखसा ज्ञानाचा करीती रगडा. जे अगस्ती गवसनी मूढा स्थूल बुद्धी, ऐसे आसुरी प्रकृतीचा तोंडी. जे झाले गा भुतोंडी, ते बुडून गेले कुंडी व्यामोहाचा. एवं तमाचे पडिले गर्ते, न पविजतेचे विचाराने हाते. हे असो ते गेले जेथे, ते शुद्धीची नाही. मनोनी असो तू ये वायाने, कायशी मूर्खांची बोलणी. वाया वाढविता वाणी शिनेलहन, ऐसे बोलिले देवे. जे तेथ जे म्हणितले पांडवे, ऐके तेथ वाचा विसवे. ते साधू कथा. महात्मानस्तुमां पार्थ, दैवीं प्रकृतिमाश्रिताः. भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम्. हे पार्था, पण दैवी प्रकृतीचा आश्रय करणारे महात्मे भूतांचे आदिकरण व क्षयरहित अशा मला जाणून अनन्य होऊन माझी भक्ती करतात. तरे जयाचे चोकटे मानसे, मी होऊन याशे क्षेत्र संन्यासी. जया निजेली आते उपाशी, वैराग्य गा जयाची आस्तेच्या सद्भावा. आतु धर्म करे रानिवा, जयाचे मन ओलावा विवेकाशी. जे ज्ञान गंगे नाले, पूर्णता जेवो निधाले. जे शांतीशी आले पालवनवे, जे परिणामा निघाले कोंभ. जे धैर्य मंडपाचे स्तंभ, जे आनंद समुद्री कुंभ. चुबकळोनी भरिले, जया भक्तीचे येतुले प्राप्ते. जे कैवल्या ते परवते स्वर म्हणते. जयांची लिले माझी नीती, जी आली दिसे. जे आघवाची करणी, लेले शांतीची लेणी. जयांचे चित्त गवसनी व्यापका मज. ऐसे जे मानुभाव, जे दैवीये प्रकृतीचे दैव. जे जाणून या सर्व स्वरूप माये. मग वाढतेनी प्रेमी, माते भजती. जे महात्मे परी तुझे पण मनोधर्मे शिवतले नाही. ऐसे मीच होऊनी पांडवा, करते माझी सेवा. परिणवला तू सांगावा असे ऐक. सततं कीर्तयन्तो मां यतन्तश्च दृढव्रताः. नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. सदा माझा नामघोष करणारे म्हणजे अष्टांग योग मार्गाने माझ्या प्राप्तीसाठी निश्चयपूर्वक प्रयत्न करणारे व मला भक्तिपूर्वक म्हणजे सर्व मीच आहे असे समजून सर्वत्र मला नमस्कार करणारे, असे माझ्या ठिकाणी नित्य चित्त लावणारे माझी उपासना करतात. तरे कीर्तनाचे नि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायश्चित्तांची. जे नामची नाही पापाचे ऐसे केले. यमदमावकळा निले तीर्थे ठायावरुणी उठवले. यमलोकी खुंटिले राटी आगवी. यमो म्हणे काय यमावे, दमू म्हणे कवना ते दमावे. तीर्थे म्हणती काय खावे, दोषोखदाशी नाही. ऐशी माझे निनाम घोषे, नाही करती विश्वाची दुःखे. आगव अवघे जगची महासुखे, दुमदुमीत भरले.
ते पहाटे विण पावित अमृते विण जीववित योगे विण दावित कैवल्य डोळा परी राया रंका पाळ धरू नेनती सानिया थोरा कडसनी करू एक सरी आनंदाची आवारू होत जगा कै एखादेनी वैकुंठा जावे ते तीही वैकुंठचे केले आगवे ऐशे नाम घोष गौरवे धवळले विश्व कहे एखादेनी वैकुंठा जावे ते तीही वैकुंठीची केले आगवे ऐशी नाम घोष गौरवे धवळले विश्व ते जे सूर्य तैसे सोज्वळ परे तोही अस्तवे हे किडाळ चंद्र संपूर्ण एखादे वेळ हे सदा पुरते मेघ उदार परी ओसरे मनोने उपमेशी न पुरे हे निशंकपणे सपांखरे पंचानन जयाचे वाचे पुढा भोजे नाम नाचत अशी माझे जे जन्म सहस्री ओळखीजे एक वेळ मुखाशी यावया तो मी वैकुंठी नसे एक वेळ भानुबिंबीहीन दिसे वरी योगियांची ही मानसे उमरडून जाय परी तयापाशी पांडवा मी हारपला किवसावा जेत नाम गोषू परवा करीती ते माझे कैसे माझा गुणी झाले देश काळा ते विसरले कीर्तन सुखे झाले आपण बाजी कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद भुदंड गाती हे बहुवासो या परी कीर्तित माते अवधारी एक विचरती चराचरी पांडुकुमारा मग अनिकते अर्जुना साविया बहुवा जतना पंच प्राणा मना पाडावू घेऊनी बाहेरी यमनियमांची काठी लाविली आतु वज्रासनाची पौळी पन्नाशिली वरी प्राणायामाची मांडली वाहती यंत्रे तेथ उल्लाट शक्तीचे उजिवळे मन पवनाचे सुरवाडे 17वीची पाणी आडे बळी आविले तेव्हा प्रत्यारे ख्याती केली विकारांची संपिली बोले इंद्रिय बांधोनी आणले हृदयात तव धारणा वारू दाटिले महाभूतांचे एकवटिले मग चतुरंग सैन्ये निवटिले संकल्पाचे तयावरी जैतरी जैत म्हणून ध्यानाचे निशान वाजत दिशे तन्मयाचे झळकत एक छत्र पाठी समाधी श्रीचा शेखा आत्मानुभव स्वराज्य सुखा पट्टाभिषु देखा समरसे झाला ऐशी गण अर्जुना माझे भजन आता एकी सांगीन जे करीती एक तरी दोन्ही पालव वेरी जैसा एक तंतु अंबरी तैसा मी वाचूनी चराचरी जाणती ना आधी ब्रह्मा करुणी शेवटी मसक धरुनी माझी समस्तही जाणुनी स्वरूप माझे मग वाढ धाकुटी न म्हणती सजीव निर्जीव निनती देखील वस्तू जीव लुंटिती मीची म्हणोनी आपुले उत्तमत्व नाठवे पुढील योग्यायोग्य नेनवे एकसरे व्यक्तिमात्राची निनावे नमूची आवडे जैसे उंची उदक पडिले ते तळवटवरी येऊ गेले तैशी नमी जे भूत जात देखिले ऐसा स्वभावची तयांचा का फळले आतरुचे शाखा सहजे भूमीशी उतरे देखा तैशी जीव मात्रा शेखा खालावती ते अखंड अगर्वता हुनी असती तयाती विनयो हीची संपत्ती जे जय जय मंत्री अर्पिती माझा जिटाई नमिता मानाभिमान गळाले म्हणून अवचिते ते मीची झाले ऐशी निरंतर मिसळले उपासिती अर्जुना ही गुरुवी भक्ती सांगितली तुझ प्रती आता ज्ञान यज्ञे यजिती ते भक्त ऐके परी भजन करते हातवटी तू जाणताशी किरीटी जे मागा या गोष्टी केल्या मी तवा आथी जी अर्जुन म्हणे
ते दैविक्या प्रसादाची करणे, तरी काय अमृताची अरोगणे पुरे म्हणावे. या बोलानंते लागटा देखिले तया ते, की सुखावली निश्चित्ते डोलतू असे. मने भले केले पार्था, एरवे हा अनवसरूप सर्वता, परी बोलवितेसे असता तुझी माते. तवा अर्जुन म्हणे, हे काही चकोरे विण चांदिनेची नाही, मग जग निवविजे हा तयाचा ठाये स्वभाव की जी. ये रे चकोरे ती आपुलिये चाडे, तू करीते चंद्राकडे, तेवी आम्ही विनू ते थोकडे देऊ कृपा सिंधू. जे मेघ आपुले प्रौढे जगाची आरती तवडे, वाचून चातकाची तहान केवडे तो वर्षावो पावणे. परे चुळा एकाची आचाडे, जेवी गंगे तेची ठाकावे पडे, तेवी अर्थ बहु का थोडे तरी सांगावे देवा. तेथे देवे म्हणितले राहे, जो संतोष आम्हा झाला आहे, तयावरी स्तुती साहे ऐशे उरले नाही. पै परिस तू आशी निकिया परी, तेची वक्तृत्वा वराडी ककरी, ऐशी पुरस्करून श्रीहरी आदरिले बोलो. ज्ञान यज्ञेन चाप्यन्य यजंतो मामुपासते, एकत्वेन पृथक्त्वेन बहुधा विश्वतो मुखम. तसेच दुसरे कित्येक सर्वतोमुख जो मी, त्या माझे ज्ञान यज्ञाने एकत्वाने आपल्या स्वप्नातील पदार्थाशी जागृत झाल्यावर जागृत पुरुष जसे ऐक्य पाहतो, त्या अभेद ज्ञानाने व निरनिराळ्या प्रकाराने, म्हणजे जो आकार जेथे दिसेल तो मीच आहे अशा अभेद ज्ञानानेच वेगळेपणाने यजन करून माझी उपासना करतात. तरे ज्ञान यज्ञ तो यवम रूपो, तेथादे संकल्पो हा युपो, महाभूते मंडपो भेदू तो पशो. मग पाचाचे जे विशेष गुण, अथवा इंद्रिय आणि प्राण, हिची यज्ञोपचार भरण अज्ञानभूत. तेथ मन बुद्धीच्या कुंडा, आतु ज्ञानाग्नी धडफुडा, साम्यतीची स्वाडा विधी जाणे. विवेक मती पाठव, तेची मंत्र विद्या गौरव, शांती श्रुव जीव यज्वा. तो प्रतितेचे निपात्रे, विवेकमा मंत्रे ज्ञानाग्नी होत्रे भिदू नाशी. तेथ अज्ञान सरोनी जाय, आणि यजिता यजन हे ठाये, आत्मसमरची नाये अवभृती जेव्हा. तेव्हा भूते विषय करणे, हे वेगळाले काही न म्हणे, आगवे एकची ऐशी जाणे आत्मबुद्धी. जैसा चेला तू अर्जुना, म्हणे स्वप्नीची हे विचित्र सेना, मीची झालो होतो ना निद्रावशे. आता सेना ती सेना नव्हे, हे मीचे कागवे ऐशे एकत्वे मानवे विश्वतया. मग तो जीवू हे भास सरे, अब्रह्म परमात्म बोधे भरे, ऐशे भजते ज्ञानाध्वरे एकत्वेने. अथवा अनादि हे अनेक, जे आनासारिखे एकाएक, आणि नाम रूपाधिक ते विश्वम. म्हणून विश्व भिन्न परीन भेदे तयाचे ज्ञान, जैसे अवयव तरी आनान परी एकेची देहीचे. का शाखा सानिया थोरा, परी आहाते एकाचे तरुवरा. बहुरश्मी परी दीन करा, एकाची जीवी. तेवी नाना विधा व्यक्ती, अनानी नामे अनानी वृत्ती. ऐशी जाणती भेदला भूती अभेदा माते. येणे वेगळाले पणे पांडवा, करीती ज्ञान यज्ञ बरवा. जेन भेदती जाणीवा जाणते म्हणून, ना तरी ते धवा जे ठाई. देखते का जे जे काही, ते मी वाचून नाही ऐसाची बोधो.
पाये पा बुडबुडा जीवता जाई तेवते जळची एकतयाये मग विरे अथवा राई तरी जळाची माई का पवने परमाणू उचलले ते पृथ्वीपणा वेगळे नाही गेले आणि मागोते जरी पडले तरी पृथ्वीची वरी तैसे भलते निभावे भलतेही न हो अथवा होवावे परिते मी ऐशे आघवे हो निठेले आगाही जेवढी माझी व्याप्ती तेवढीची तयाची प्रतीती ऐशे बहुधाकारी वर्तती बहुची होणी हे भानू बिंब आवड तया सन्मुख जैसे धनंजया तैसे ते विश्वाया समोर सदा आगातयांची अज्ञाना पाठीपोट नाही अर्जुना वायू जैसा गगना सर्वांगी असे तैसा मी जे तुला आघवा तुची तूक तयांची आसत भावा तरी न करिता पांडवा भजन झाले एरवी तरी सकळ मीची आहे तरी कौनिके उपाशिला नोहे येत एके जानने नवीन ठाये प्रप्ताशी परिते आसू येणे उचिते ज्ञान यज्ञ यजेत सांते उपाशिते माते ते सांगितले अखंड सकळ हे सकळामुखी सहजार्पताशी मज एके की नेनने यासाठी मूर्खी न पविजेची माते अहं क्रतुरहं यज्ञ स्वधाहमहमौषधं मंत्रोहमहमेवाज्यम अहमग्निर अहमृतम वेदाने सांगितलेले विधान क्रतु म्हणजे त्यापासून निर्माण होणारा यज्ञ स्वधा औषधी मंत्र तूप अग्नी आणि आहुती मीच आहे तोचे जाणीवेचा उदय जरी होय तरी मुदल वेदू मीची आहे आणि तो विधानाते जयावे तो क्रतुही मीची मग तया कर्मापासून परवा जो सांगू पांगू आगवा यज्ञ प्रगटे पांडवा तोही मी गा स्वामी स्वदा सोमादी औषधी विविधा आज्यमी समिधा मंत्रू मी हवी होता मी हवन कीजे तेथाग्नी तो स्वरूप माझे आणि होतक वस्तू जे तेही मीची पिताहमश जगतो माता धाता पितामह वेद्यं पवित्रमोंकार रुक्साम यजुरेवच मी या जगाचा पिता माता पालन करता पितामह आहे ज्ञेय वस्तू पवित्र वस्तू ओंकार ऋग्वेद सामवेद यजुर्वेद हे सर्व मीच आहे पै जयाचेने अंग संगे ये प्रकृती स्तवाष्टांगे जन्म पावी जताशी जगे तो पिता मी गा अर्ध नारी नटेश्वरी जो पुरुष तुची नारी ती भी मी चराचरी माताई होय आणि झाली जग जेथराये जेने जीत वाढत आहे ते मीची वाचून नव्हे आन निरुते लिवे प्रकृती पुरुषे दोन्ही उपजले जयाचिया मनमनी तो पितामह त्रिभुवनी विश्वाचा मी आणि आगव्या जाननी यांची वाटा जया गावा येती गा सुबटा जे वेदांची चोटा व्यत्यये म्हणजे जेथ नाम नाना मता बुजावणी जाहली एकमेका शास्त्रांची अनोळख फिटली चुकली ज्ञानी जेथ मिळवाली जे पवित्र म्हणी जे पै ब्रह्मविजा झाला अंकुरू घोष ध्वनी नादाकारू तयाचे गा
भुवन जो ओंकारू तोही मी गा, जया ओंकाराची कुशी अक्षरे होती अवुमकारेशी, जे उपजत वेदेशी उठली तिने मनोनी ऋग्यजो सामू, हे तिनी म्हणे मी आत्मा रामो, यवम मी जी कुलक्रमू शब्द ब्रह्माचा, गतेर्भर्ता प्रभू साक्षी निवास शरणं सुरत, प्रभव प्रलयस्थानं निधानं बीजमव्ययम्, प्रकृतीचे विश्रांती स्थान, भरता म्हणजे पोषण करणारा, जगाचा नाथ, साक्षी निवासस्थान, शरण जाण्यास योग्य ठिकाण म्हणजे जगाचा सुरत, जगाची उत्पत्ती प्रलय स्थिती निधान म्हणजे राहण्याचे स्थान आणि त्याचे अविनाशी कारण हे सर्व मी आहे. हे चराचर आगवे जे प्रकृती आत साठवे, ते शिनले जेत विसवे, ते परमगती मी, आणि जयाचे प्रकृती जेने अधिष्ठले विश्ववेद, जो योनी प्रकृती ये गुणाते भोगे, तो विश्वश्रीचा भरता, मी चिगा पंडुसुता, मी गोसावी समस्ता त्रैलोक्याचा, आकाशे सर्वत्र वसावे, वायूने नाव भरे उगे नसावे, पावके दावे वर्षावे जळे, पर्वते बैसकान संडावी, समुद्रे रेखा ओलांडावी, पृथ्व्या भूते व्हावी ही आज्ञा माझी. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्यो चाले, म्या हालविल्या प्राणू हाले, जो जगाते चालिता, मियाचे नियम मिला सांता, काळू ग्रासितचे भूता ये म्हणे यागते पांडू सुता, सकळे जयाचे ऐसा जो समर्थो, तो मी जगाचा नाथो, आणि गगनायसा साक्षीभूतो तोही मीची, हे नामरूपी आघवा, जो भरलासे पांडवा, आणि नामरूपाही ओलावा आपणची, जो जैसे जळाचे कल्लोळ, आणि कल्लोळी आथे जळ, ऐशिनी वसवी तसे सकळ, तो निवासू मी, जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागे शरणागता शरण्य, मीची एक अनेकपणे, वेगळा लेनी प्रकृती गुणे, जीत जगाचे निप्राणे वर्ततसे, जैसा समुद्र थिल्लर म्हणता, बलतेत बिंबे सविता, तैसा ब्रह्मादी सर्वाभूता सुहृद तो मी चिगा पांडवा, हा त्रिभुवनाशी बोलावा, सृष्टी क्षय प्रभावा मूळते मी, बीज शाखा ते प्रसवे, मग ते रूखपण बीजे सामावे, तैशी संकल्पी होयागवे, पाठी संकल्पी मिळे, ऐशी जगाचे बीज जो संकल्पो, अव्यक्त वासना रूपो, तया कल्पांती जेत निक्षेपो, होयते मी, ये नाम रूपे लोटते, वर्ण व्यक्ती आटते, जातीचे भेद फिटते, जय आकाश नाही, तै संकल्पो वासना संस्कारो, मागवते रजावयाकार, जेथ राहुनी असती अमर, ते निदान मी, तपाम्यहम वर्षम निगृह्णाम्यसृजामि च, अमृतं चैव मृत्युश्च सदसच्चाहमर्जुन. हे अर्जुना, सूर्याच्या रूपाने मी उष्णता देतो, पाणी शोषून घेतो व मीच पुन्हा पाऊस पाडतो, अमर वस्तू मृत्यू तसेच सत असत सर्व मीच आहे. मी सूर्याचे निवेशे,
तपे तै हे शोषे पाठी इंद्र होनी वर्षे तै पुरती भरे अग्नी काष्टे खाय ते काष्टचे अग्नी होये तेवी मरते मारिते पाही स्वरूप माये या लागे मृत्यूचा भागी जे जे तेही पै रूप माझे आणि न परते आणि न मरते तव सहजे अविनाश मी आता बहु बोलून सांगावे ते एकीळा घेपा आगवे तरी सतासतही जाणावी मीच पैगा म्हणून अर्जुना मी नसे ऐसा कवनु ठावाशे परिप्राणियांचे दैव कैसे जेन देखते माते तरंग पाणी बीन सुकते रश्मी वातिवे न देखते तैसे मी चिते मी नवती विश्वो देखे हे आत बाहेर मिया कोंदले जग निखिळ माझे निवतिले की कैसे कर्म तयाले जे मीच नाही म्हणते परे अमृत कुवा पडिजे का आपण आते कडिये काढिजे ऐशी आती काय कीजे अप्राप्ताशी ग्रासायिकांनासाठी अंधु धावताये किरीटी आढळला चिंतामणी पायी लोटी आंधळेपणे तैसे ज्ञान जय सांडोनी जायो तै ऐशी दशाये म्हणून की जे ते केले नोहे ज्ञानी विन आंधळे या गरुडाचे पाखाती ते कवना उपयोगा जाते त्याचे सत्कर्माची उपके ठाती ज्ञानी विन त्रैविद्यामां सोमपा पूतपापा यज्ञे रिष्ट्वा स्वर्गतिं प्रार्थयन्ति ते पुण्यमासाद्य सुरेंद्रलोकम अश्नंती दिव्यान दिविदेव भोगान 3 वेद जाणणारे म्हणजे यज्ञामध्ये सोमपान करणारे व तेने करून पाप नष्ट झालेले याज्ञिक हे यज्ञाने माझे यजन करून स्वर्गगती मागतात. पुण्याचे फल असा जो देवेंद्राचा लोक म्हणजे इंद्रलोक तो प्राप्त करून ते त्या स्वर्गलोकी दिव्य असे देवाचे भोग भोगतात. देख पागा किरडे आश्रम धर्माची आराटी विधी मार्गा कसवटी जे आपणची होती यजन करिता कौतुके तेही वेदांचा माथा तुके क्रिया फळेशी उभी ठाके पुढाजया ऐशे दीक्षित जे सोमप जे आपणचे यज्ञाचे स्वरूप ती तया पुण्याची निनावे पाप जोडिले देखे जे स्तुती त्रयाचे जाणुनी शतवरे यज्ञ करुणी यजिल्या माते चुकुनी स्वर्गवरी ती जैसे कल्पतरू तळवटी बैसोनी झोळे पाडी गाठी मगनी दैवनी घे किरीटी दैन्यची करू तैसे शतक्रतू यजिले माते के इप्सिता ते स्वर्ग सुखाते आता पुण्य की हे निरुते पापनो हे म्हणून मजवीन पाविजे स्वर्गो तू अज्ञानाचा पुण्य मार्गो ज्ञानी तया ते उपसर्गो हानी म्हणते एरवी तरी नरकीचे दुःख पावुनी स्वर्गा नामकी सुख वाचुनी नित्यानंदगा निर्दोष ते स्वरूप माझे मज येता पै सुभटा या द्विविधागा वाटा स्वर्ग नरकू या वाटा चोरांच्या स्वर्गा पुण्यात्मके पापे येईजे पापात्मके पापे नरका जाईजे मग माते जेने पाविजे ते शुद्ध पुण्य आणि मजचे माझे असता जेने मी दुरी होय पांडू सुता ते पुण्यायशे म्हणता जीवन तुटे काही परी हे आसो आता प्रस्तुत ऐके आपरी ते दीक्षित यजुनि माते याचित स्वर्ग भोगो मग मीन पविजे ऐसे
जे पापरूप पुण्याशी तेने लाधले निसौरसे स्वर्गा येती जेथ अमरत्व हिची सिंहासन ऐरावता सारिखे वान राजधानी भुवन अमरावती जेथ महासिद्धींचे भांडारे अमृताचे कोठारी जे गावी खिल्लारे कामधेनूंची जेथ ओळगे देवपायिका सैंग चिंता मनीच्या भूमिका विनोद वनवाटिका सुरतरूंच्या गंधर्व गान गाणी जेथ रंभी ऐशिया नाचनी उर्वशी मुख्य विलासिनी अंतोरिया मदन ओळगे शेजारी जेथ चंद्र शिंपे सांबरे पवनायशे मनियारे धावणे जेथ पै बृहस्पती आपण ऐशे स्वस्ती स्त्रियेची ब्राह्मण ताटीचे सुरगण विकार जेथे लोकपाळ रांगेचे राऊत जे पदीचे उच्च श्रवाखांचे खोलनीये हे बहु असो जे ऐसे भोग इंद्र सुखाही सरिषे जे भोगी जेत जवाशे पुण्यदेशु ते तं भुक्त्वा स्वर्गलोकं विशालं क्षीणे पुण्यमर्त्य लोकं विशन्ति एवं त्रये धर्ममनु प्रपन्ना गतागतं काम कामालवन्ते तो विशाल स्वर्गलोक भोगल्यावर पुण्य क्षीण झाले म्हणजे ते मृत्युलोकी प्रवेश करतात विषयाची इच्छा करून 3 वेदांनी सांगितलेल्या फलरूपी धर्माला अनुसरून कर्म मार्ग आचरण करणाऱ्यांना या प्रकारे येणे जाणे म्हणजे जन्म मृत्यू प्राप्त होतो मग तया पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका जैसा वेश्या भोगी कवडावेचे मग दारही चेपून येतीचे तैसे लाजिरवाने दीक्षितांचे काय सांगो एवं थितिया माते चुकले जिही पुण्य स्वर्ग कामिले तया मरपण ते वावो झाले आता मृत्यू लोकी मातेच्या उदर कुहरी पचोनी विष्ठेचा दाथरी उकडून नवमासवरी जन्म जन्मोनी मरते आगा स्वप्नी निदान फावे परिचेल्या हारपे आगवे तैसे स्वर्ग सुख जाणावे वेदज्ञाचे अर्जुना वेदू जरी झाला तरी माते नेनता वाया गेला कोणू सांडुनी उपनिला कोंडा जैसा मनोनी मज एके विन हे त्रयी धर्म अकारण आता माते जाणून काही नेन तू सुखिया होशी अनन्याश्चिंतयन्तो मां ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् एक निष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात त्या सतत म्हणजे माझ्या ठिकाणी युक्त असलेल्या लोकांचा साईच्या अथवा मत्सेवा यापैकी पाहिजे असेल त्या गोष्टीचा योग म्हणजे अप्राप्त वस्तूची प्राप्ती व क्षेम म्हणजे प्राप्त वस्तूचे रक्षण मी करतो पै सर्व भावेशी उकिते जे उपिले मज चित्ते जैसा गर्भगोळू उद्यमाते कोणाही निने तैसा मी वाचोनी काही अनेक गोमटेची नाही मजचे नाम पाही जिने या ठेविले ऐसे अनन्य गतिके चित्ते चिंतित शांते माते जे उपासिती तया ते मीची सेवे ते एकवटुनी जे क्षणी अनुसरले गा माझे वाणी तेव्हाची तयाची चिंतवणी मजची पडली
मग तीही जे जे करावे ते मजचे पडले आगवे. जैसे अजात पक्षाचे निजवे पक्षिणी जिये. आपुले ताण भूक नेणे ताण या निकेते माऊलीशीची करणे. तैसे अनुसरले जे मज प्राणी तयाचे निकाय शेनीही न लजे मी. तया माझ्या सायुज्याची चाड तरी तेची पुरवी कोड. का शिवा म्हणती तरी आड प्रेम सुये. ऐसा मनी जो जो धरिते भावो तो तो पुढा पुढा लागे तया देवो. आणि दिदली याचा निर्वाहो तोही मीची करे. हा योग क्षेमू आघवा तयांचा मजची पडिला पांडवा. जयांची सर्व भावा आश्रयो मी. येप्यन्य देवता भक्ता यजन्ते श्रद्धयान्विताः तेऽपि मामेव कौन्तेय यजन्ते विधिपूर्वकम्. जे श्रद्धेने युक्त असलेले भक्त माझ्याकडून अन्य देवतांची म्हणजे अन्य म्हणून देखील पूजा करतात ते देखील हे अर्जुना माझीच पण अज्ञानाने पूजा करतात. आता आणि काही संप्रदाये परी माते नेनते समवाये. जे अग्नी इंद्र सूर्य सोमाये म्हणून यजिती ते केर माते होय. का जे हे आगवे मीचे आहे परिते भजते उदरी नवे विषम पडे. पाय पा शाखा पल्लव वृक्षाचे हे काय नव्हते एकाचे बीजाचे. परी पाणी घेणे मुळाचे ते मुळीची गापे. का दाहे इंद्रिया ते ये जरी एकेची देची होते. आणि ही शिविले विशो जाते एका चिठाया. तरी करोनी रससूय परवी कानी केवी भरावी. फुले आणून बांधावी डोळा केवी तेथ रसू तो मुखेची शेवावा. परिमळ तो घ्राणेची घ्यावा तैसा मी तो यजावा. मीच म्हणून हे रमाते नेनोनी भजन ते वायाची गा आणि आण. म्हणून कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष होवावे. अहम हि सर्व यज्ञानां भोक्ता च प्रभुरेव च न तु मामभिजानन्ति तत्त्वेनातश्चवन्ति ते. कारण सर्व यज्ञाचा मीच भोक्ता आणि स्वामी आहे पण ते लोक मला यथार्थ रूपाने जाणत नाही म्हणून ते घसरतात. एरवे पाहे पा पंडुसुता या यज्ञोपहारा समजता. मी वाचो निभोक्ता कवनुवाई. मी सकळा यज्ञांचा आदी आणि यजनाया मीची अवधी. की माते चुकून दुर्बुद्धी देवा भजले. गंगेचे उदक गंगे जैसे अर्पिजे देव पितरोद्देशे. माझे मज देती तैसे पर्याना निभावे. म्हणून ते पार्था माते न पवतीच सर्वथा. मग मनी वाहिली जे असता ते थाले. यांती देवव्रता देवान पितृन्यांती पितृव्रताः. भूतानि यांती भूतेज्या यांती मध्या जिनोपिमाम. देवांची भक्ती करणारे देवत्वाप्रत जातात. पितरांची भक्ती करणारे पितृत्वाप्रत जातात. भूतांचे पूजन करणारे भूतत्वाप्रत जातात. तसेच माझे पूजन करणारे मद्रूप होतात. मने वाचा करणे जयाची भजने देवांच्या वाणी. ते शरीर जाती एक क्षणी देवची झाले. अथवा पितरांची व्रते वाते जयांची चित्ते. जीवित सरल्या तया ते पितृत्ववरी. का क्षुद्र देवतादी भूते तेची जयांचे परमदैवते. जी ही अभिचारिकी तया ते उपाशिले. तया देहाची जवनिक फिटली आणि भूतत्वाचे प्राप्ती झाली. एवं संकल्पवशे फळली कर्मे तया. मग मीची डोळा देखिला
जी कानी मीची ऐकला मनी मी भाविला वाणीला वाचा सर्वांगी सर्वा ठाई मीची नमस्कारिला जे दान पुण्यादिके जे काही ते माझी आजी मोरा जे मातेची अध्ययन केले जे आत बाहेरी मी याची झाले जयाचे जीवित जोडले मजची लागे जे अहंकारू वातांगे आम्ही हरीचे भुष्वा वया लागी जे लोभी एकची जगे माझे निलोभे जे माझे निकामे सकामो जे माझे निप्रेमे सप्रेम जे माझ्या भुली संभ्रम नेनती लोक जयाचे जाणते मजची शास्त्रे मी जोडे जयांचे निमंत्रे ऐशे जे चेष्टा मात्रे भजले मज ते मरणालेच कडे मज मिळून गेले फुले मग चरणी आणि कडे जातील केवी म्हणून मध्याजी जे झाले ते माझे आसायुजाले जी उपचार मिशे दिदले आपण पे मज पै अर्जुना माझा ठाई आपण पेन वेन सौरसू नाही मी उपचारी कवनाही नाकळे गा येत जाणीव करी तोची नेने आथिले पण मिरवी ते जीवने आम्ही झालो ऐसे जो म्हणे तो काहीच नव्हे अथवा यज्ञदानादी किरीटे का तपे हण जे हुट उठी ते तृणायकासाठी नसरे येत पाये पा जाणवेचे निबळे कोणी वेदा पासोनी असे आगळे की शेषाहुनी तोंडागळे बोलकी आधी तो ये अंथरुणा तळवटे दडे येरू नेती नेती म्हणून बहुडे येथ सनकाधिक वेळे पिसे झाले करिता तापसांची कडसने कवनू जवळा ठेवी जैल सूळ पाणी तोही अभिमानू सांडून पायवने माथा वाये नातरे आतिले पणे सरीशी कवनी आहे लक्ष्मी ऐशी श्री सारिखी आदाशी घरी जेते त्या खेळता करीते घरकुली तया नामे अमरपुरे जरी ठेविले तरी न होती काय बाहुले इंद्रादिक तयांची त्या नावडून जेव्हा मोडती तेव्हा महेंद्राचे रंक होती त्या झाडा येवते जया पाती ते कल्पवृक्ष ऐशे जेच्या जवळिका सामर्थ्य गरीच्या पायका ते लक्ष्मी मुख्य नायका नमनीचेत मग सर्वस्वी करुणी सेवा अभिमानू सांडून पांडवा ते पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाले म्हणून थोरपण परांची साडीये व्युत्पत्ती आगवे विसरिजे जय जगा धाकुटी होईजे तै जवळी कमाजी आगा सहस्र किरणाची दिटी पुढा चंद्रुही लोपे किरीटी तेथ खद्योतका हुटहुटी आपुले नितेजे तैसे लक्ष्मीचे थोरपण न सरे जेथ शंभूचे तपन पुरे तेथ येर प्राकृत हेंदरे किवी जाणू लाहे या लागे शरीर सांडोवा किजे सकळ गुणांचे लोन उतरिजे संपत्ती मधु सांडिजे कुरवंडी करोनी पत्रं पुष्पं फलं तोयं यो मे भक्त्या प्रयच्छति तदं भक्त्योपृहतम् अश्नामि प्रयतात्मनः जो मला पान फूल फळ अथवा पाणी भक्तीने अर्पण करतो त्या शुद्ध चित्ताच्या मनुष्याचे भक्तिपूर्वक आणलेले ते म्हणजे पानफूल इत्यादी मी सेवन करतो मग निश्चेम भाव उल्लासे मज अर्पावयाचे निमिषे फळ एकावडे तैसे फलतयाचे हो भक्तो माझ्याकडे दावे
आणि मी दोन्ही हात ओढवे मग तेठून पीडिता शिवी आदरीशी पैगा भक्तीचे निनावे फुल एक मज द्यावे ते लेखे परी म्या तुरंबावे परिमुखीच घाली हे असो कायशी फुले पानची कावडे ते झाले ते साजूकही न हो सुकले फल तैसे परे सर्व भावे भरले देखे आणि भुकेला अमृते तोखे तैसे पत्रची परी तेने सुखे अरुगू लागे अथवा ऐशे एक घडे जे पालाही परी न जोडे तरी उदकाची तव साकडे नवेल की ते भलतेथ निमोले न जोडिता हे जोडले तेही सर्वस्व करुणी अर्पिले तेने वैकुंठापासून विशाळे मज लागे केली रावळे कौस्तुभाहुनी निर्मळे लेणी दिदली दुधाची शेजारे शिराब्दी ऐशी मनोहरे मज लागी अपारी सृजिली तेने कर्पूर चंदन अगरू ऐशिया सुगंधाचा महामेरू मज हाती दाविला देन करू दीपमाळे गरुडा सारखी वाणे मज सूर तरुंची उद्याने कामधेनूची गोधने अर्पिले तेने मज अमृताहुनी सुरशे बोनी वगरिले बहुवशे ऐसा भक्ताची निवदगलेशे संतोषे गा हे सांगावे काय किरीटी तुम्हीच देखिले आपुल्या दिटी मी सुदामयाची आसुडी गाठी पवया लागी पै भक्ती एकी मी जाणे तेथ साने थोरण मने आम्ही भावाचे पाहुणे भलत्या हेर पत्र पुष्प फळ ते बजावया मीस केवळ वाचुनी आमुचा लाग निष्फळ भक्ती तत्व म्हणून अर्जुना अवधारी तू बुद्धी एके सोपारी करी तरी सहजे आपुल्या म्हणू मंदिरी न विसंबे माते पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर भगवान की जय।